दर्ग्यावरचा अशोक स्तंभ तिथल्या मुस्लिमांनी फोडला, पण यावर कोणता लेफ्टिस्ट भारतातला बोलणार नाही की आता भारताचं संविधान धोक्यात आहे म्हणून, किंवा या विरोधात आवाज उठवणार नाहीये. तर झालं काय, तर जम्मू काश्मीर मधल्या वक्फ बोर्डाने असारी शरीफ हजरतबल दर्ग्याचं रिनोव्हेशन केलं आणि त्याच्या रिनोव्हेशनच्या फलकावरती एका बाजूला वक्फ बोर्डाचं चिन्ह आहे आणि दुसऱ्या बाजूला अशोक स्तंभ आहे, जे भारताचं राष्ट्रीय प्रतीक आहे. आणि राष्ट्रीय प्रतीक लावला म्हणून तिथल्या मुस्लिमांनी तो अशोक स्तंभ अक्षरशः दगडांनी चेचून फोडून टाकलाय. याचं कारण त्यांनी काय दिलं की मुस्लिम धर्मामध्ये, इस्लाममध्ये मूर्तीपूजा किंवा कोणत्याही चिन्हाची पूजा करायला हराम मानलं जातं म्हणून. मग तर नोटांवरती सुद्धा आहे. त्यांची तुम्ही भलेही पूजा करत नसाल, पण तिथे अशोक स्तंभ आहे. तुम्ही जे हजला जाता ना तुमच्या त्या दर्शनासाठी, तेव्हा त्या पासपोर्टवरती सुद्धा अशोक स्तंभ आहे. मग हे पण जाळून टाकणार का? म्हणजे तुम्ही इथल्याच देशात राहणार, इथल्याच देशाच्या टॅक्सवरचं रेशन तुम्ही खाणार, पण या देशाचं राष्ट्रीय प्रतीक तुम्हाला अमान्य आहे. त्यांनी हा अशोक स्तंभ जो फोडलाय ना, यातून त्यांनी सिद्ध केलेलं आहे की त्यांना या देशाच्या राष्ट्रीयत्वाशी काही घेणं देणं पडलेलं नाहीये. त्यांना त्यांचा धर्मच सर्वतोपरी आहे म्हणून. आपला भारत या जिहादी मानसिकतेला जेवढा पोचतोय ना, तेवढंच हे भारतामध्ये हातपाय पसरत चाललेत. आणि मग पुन्हा अशी जेव्हा घटना होतात ना, तेव्हा वाटतं की ब्रिगेडियर प्रताप वॉज राईट. दुश्मन सिर्फ बॉर्डर के उस पार नहीं होता, घर के अंदर भी होता है. घुन दीमक बन के जीता है, बच्चे नहीं है, टाइम बॉम्ब है साले.